मॅच ऑन. चला विजय विश्वास षटक क्रमांक 1 चा चेंडू टाकील तो. विजय विश्वास समोरला फलंदाज. हॅलो. चला षटक क्रमांक 1 चा पहिला चेंडू. चला पहिला चेंडू बघूया आता. विजय विश्वास आणि सूरज यांनी चांगले उत्पादन. चेंडू जातोय पुन्हा सरकार सीमारेषा कडे बाजू कुठे 4 दणदणीत चौकार. बिनबाद 4 अशी चांगली सुरुवात म्हणता येईल ती सूरज म्हात्रे यांच्याकडून. आणि संघ आहे तो प्रणाली स्मृती संघ. विजय विश्वास षटक क्रमांक दुसरा चेंडू आणि रिव्हर्स शॉट मध्ये पूर्ण आणि वेल डन अँड कॅच. गुड कॅच बोलता येईल त्याला. आणि पहिला धक्का बसवतो सूरज चरपत स्मृतीला. विशाल यांनी चांगलं बदल पहिला धक्का बसवता येतो प्रणाली स्मृती संघाला. सूरज म्हात्रे बॅक टू टॅलेंट सूरज म्हात्रे. क्षेत्ररक्षण चांगलं केलं ते विशाल यांनी. आणि धक्का जे बसला तो प्रणाली स्मृती संघाला. 1-4 ची सुरुवात. पुढचा चेंडू विजय विश्वास समोर नवीन फलंदाज श्रेयश मोरबेकर. उलटा चेंडू हवाई फायर चेंडू जातोय. बघूया क्षेत्ररक्षकाने आणि मात्र झेल सुटलेला. एकदा पुनर्दुसऱ्याच्या प्रयत्नात या जचल क्षेत्ररक्षणामुळे 2 धावा मिळतात. ते मात्र ते आता पुन्हा एकदा तिसऱ्या धावाच्या प्रयत्नात गचल क्षेत्ररक्षण साहिल मोरबेकर यांच्या आता चेंडू आणि 3 धावा मिळत आहेत त्या. आणि धावसंख्येमध्ये पोहोचली ती आता 7व्या धावसंख्येवर तो प्रणाली स्मृती संघ. चांगली अशी गोलंदाजी केली तर क्षेत्ररक्षणामुळे या 3 धावा मिळाल्या आहेत त्या प्रणाली स्मृती संघाला. दरम्यान पुढचा चेंडू टाकण्यासाठी सेट विजय विश्वास तो जय वागीशर संघाकडून. आणि मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू. आता मात्र चांगला चेंडू टाकलाय तो विजय विश्वास याने. चतुर्याने गोलंदाजी केली मात्र ते आता विजय विश्वास याने. पहिले षटक शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या षटकातले षटक क्रमांक 1 धावसंख्या झाली ती 7. 1-7 अशी सुरुवात ती म्हणता येईल ती. पुढचा चेंडू विजय विश्वास मारण्यासाठी सज्ज बघतोय तो. आणि फुलटा चेंडू हवाई फायर सिद्धेश पाटीलच्या बॅटने जातोय. सनसनीत दणदणीत षटकार. षटक क्रमांक 1 बघूया आता. 1 टू गो. पहिल्या षटकातला बघूया आता चेंडू विजय विश्वास चांगला सिद्धेश पाटील षटकार ठोकला होता. पुन्हा एकदा त्यात चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. सनसनीत दणदणीत षटकार. अचूक संगीत.
19 धावसंख्येला एक षटकानंतर एक बाद 19 सुरुवात म्हणता येईल ती प्रणाली स्मृती संघाची चांगली अशी सुरुवात सनसनीत दंताने सिद्धेश पाटीलचे 2 षटकार ठोकले ते सिद्धेश पाटलाने संघ पोहोचवला तो 19 धावसंख्येवर. सामन्याला उशीर करू नका दोन्ही संघटना नाही आहे कारण की पुढचे देखील सामने भरपूर खेळवायचे आहेत. अनुज सिंग यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी 2100 रुपयाची देणगी आलेली आहे त्याचे देखील हे स्पर्धक आभारी आहेत. अनुज सिंग दरम्यान एक षटकानंतर दुसरा षटक क्रमांक 2 घेऊन जातो आता नवीन गोलंदाज विनय मोरबेकर. चांगली सुरुवात म्हणता येते प्रणाली स्मृती संघाची 19 धावसंख्येवर आपला संघ पोहोचलेला आहे एक गडी गमावलेला आहे. बघूया आता स्ट्राईकला फलंदाज श्रेयश मोरबेकर. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज तो विनय मोरबेकर. चांगल्या पद्धतीने चेंडू श्रेयश यांनी मारला स्टेटम बॉल साहिल मोरबेकर यांच्या क्षेत्ररक्षणाखाली एक चेंडू सुटला की एक धाव मिळते हे नक्कीच करा कारण की एक धाव देखील कधी ना कधी मागत पडते अशा 2 धाव मिळतात 2 धावानंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 21 ऑन विकेट्स प्रणाली स्मृती संघ. आणि उद्या पुन्हा एकदा हवाई फायर करायचा श्रेयश आणि बघूया सीमारेषा पार होतोय सनसनीत दणदणीत षटकार. हीच हॅलो हॅलो चला सामन्याला सुरुवात करूया. 27 धावसंख्येवर पोहोचला तो प्रणाली स्मृती संघ. बघूया आता येणाऱ्या चेंडूवर किती मारतो तो श्रेयश मोरबेकर षटकार चौकारांचा बादशाह या आणि 1-3 ऑलराऊंडर मध्ये गोलंदाजाने देखील आहे फलंदाज देखील आहे. बघूया आता पुढचा चेंडू विनय मोरबेकर टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा त्या दिशेने स्टेट बॉल हवाई फार चेंडू फार सनसनीत नंतर दुसरा षटकार. तेहतीस या धावसंख्येवर पोहोचला पुढचा चेंडू आणि मग पुन्हा एकदा उंचान चेंडू मारला फटका जातोय तो क्षेत्ररक्षणाकडे धावतो एक धाव संबंधामध्ये दुसऱ्या धावच्या देखील प्रयत्न रनआउटचा चान्स राजेश काकडे यांच्या टेम्पो गाड्याने फलंदाज बाद होता तो श्रेयश अय्यर टू बॅक टू पॅव्हलियन. अरे कशाला दोन गडी बाद कारण की एक धावाची गरज नव्हती हा फलंदाज बाद नसता झाला घाई केल्यामुळे हा फलंदाज गमवावा लागला तो चांगला फलंदाज तो प्रणाली स्मृती संघाचा श्रेयश अय्यर. बघूया आता नवीन फलंदाज जात आहे तो मधुकर म्हात्रे. पुढचा चेंडू विनय
पुन्हा उंचाल हवाई फायर केला मधुकर देखील क्षेत्ररक्षण काही दिसत नाही परंतु पंचांचे 2 हात वरती दिसतात सनसनीत दणदणीत षटकार. चालीस बघूया चांगले पदे आता म्हणतात चांगले चेंडू डॉटबॉट चेंडू टाकले आहे तो विनयने 2 षटकानंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 2 बाद 40 20च्या सरासरीने खेळत आहे तो प्रणाली स्मृती संघ. डीजे षटकानंतर 2 गडी बाद 40 अशी धावसंख्या ती प्रणाली स्मृती संघाची. बघूया आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या 2 षटकामध्ये किती धावांचा डोंगर कोसळतोय तो प्रणाली स्मृती संघ. एकीकडे 3रा षटक क्रमांक घेऊन जात तो राजू म्हात्रे एकेकालचा ऑलराऊंडर. षटक क्रमांक 3 समोर स्ट्राईकला फलंदाज तो सिद्धेश पाटील आणि मधुकर म्हात्रे अशी जोडी मैदानामध्ये आणि ऑप्शन दिशेने टपली मध्ये चांगल्या पद्धतीचा चेंडू जात आहे. बघूया आता क्षेत्ररक्षण धावतोय आता मात्र चांगलं क्षेत्र एकाच धावावर समाधामध्ये धावसंख्येत धावसंख्या पोहोचली ती 41 2 गडी बाद 41 अशी सुरुवात ती प्रणाली स्मृती संघाची. दरम्यान पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा मधुकराने हवाई फायर केलाय चेंडू हरिदास मलवेकर धावत आहे झेल ड्रॉ झालेला आहे एकदा पुढे दुसऱ्या धावच्या दुसरी धाव देखील पूर्ण होत आहे अशा तऱ्हे धावसंख्या पोहोचली ती 43 2 विकेट. इथे कोणी जरा आवाज करू नका कारण की लाईव्ह चालू आहे. पुढचा चेंडू दरम्यान राजू म्हात्रे यांचा मारण्याचा प्रयत्न चांगली वाटते राजेश ककडे यांचा विकेट करून बॉल चेंडू पुन्हा एकदा सुटत आहे कचार क्षेत्ररक्षणामुळे सिद्धेश पाटील यांनी कॉल केलेला आहे की एकच धावावर समाधान मानता येईल एकीने धावन संख्येत पुतली ती 44 धावसंख्या झालेली आहे. षटक क्रमांक 3 चेंडू शिल्लक राजू म्हात्रेंचे बघूया येणाऱ्या 3 चेंडूवर काय मारतोय सिद्धेश पाटील देखील चांगला एक फलंदाज वाटतोय आणि मारण्याच्या प्रयत्नात चांगल्या पद्धत चेंडू पंचांचा इशारा येतो वाईट अशी धावसंख्येत बदलती 45 प्रणाली स्मृती संघ. जोपर्यंत सिद्धेश पाटील या ग्राफ पिचवरती आहे तोपर्यंत धावांचा डोंगर कोसळणार तो सिद्धेश पाटील नक्कीच. आणि मात्र हवाई फायर केलाय चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे षटकार. या शात धावानंतर संघाची मात्र धावसंख्या पोहोचली ती आता 51 क्रॉस केलेली आहे ती प्रणाली स्मृती संघाने टाळ्यांचा काही वजर करायचा आहे जरा. धावसंख्या झाली सिद्धेश जोपर्यंत मी नक्कीच बोललो होतो की सिद्धेश पाटील जोपर्यंत पिच होते तोपर्यंत हा धावन 51
शेवटचे 2 चेंडू शिल्लक. तिसरा षटक क्रमांक 3 चालू आहे. आणि मात्र चांगली ऑफच्या दिशेने टपली मारली ती सिद्धेश याने आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालेलं आहे. एकाच धावावर समाधान म्हणता येईल. धावसंख्या झाली ती 52. 2 बाद 52 अशी सुरुवात ती प्रणाली स्मृती संघाची. शेवटचे चेंडू शिल्लक. 1 to go. आणि मधुकर मारण्याच्या प्रयत्नात परंतु चांगल्या चतुराने गोलंदाजी केली. अशा नंतर 3 षटकानंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 2 बाद 52. डीजे मास्टर यांनी अजून पण सकाळपासून चांगले ते गाणे गाजवत आहे. अशा 52 धावसंख्येवर झाला आहे प्रणाली स्मृती संघ 3 षटकानंतर. बघूया आता चौथं षटक कोण घेऊन जातो. साहिल मोरबेकर. मगाशी त्यांनी गोलंदाजी आणि फलंदाजी देखील चांगली केली होती ती साहिल मोरबेकर यांनी. बघूया आता 6 चेंडूंचा चेंडूचे शिल्लक. सहा चेंडूंचा खेळ शिल्लक. बघूया आता खंबीर फलंदाज देखील सिद्धेश पाटील. बघूया येणाऱ्या साहिल मोरबेकर यांच्या चेंडूवर काय दाखवतोय. चौकार दाखवतोय, षटकार मारतोय. चौथ्या षटकाचा पहिला चेंडू आणि मात्र आता चांगली गोलंदाजी परंतु क्षेत्ररक्षण गचाल झाल्यामुळे मधुकरांनी कॉल केलाय की थांब. एकच धावावर समाधान मानते. धावसंख्या झाली ती 53. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. बघूया 5 चेंडू मध्ये मधुकर एकीकडे, सिद्धेश पाटील. याच्या पुढील सामना एसपी नाईट रायडर संघ विपक्ष नियाज स्पॉट. सामन्याला उशीर करू नका. दोन्ही करंदाज नोंद घ्यावी जरा. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये मारलेला होता. मधुकरने एकदा पुन्हा होता दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात अशा तऱ्हेने गचाल क्षेत्ररक्षणामुळे सनसनीत दणदणीत चौकार. त्या प्रणाली स्मृती संघाने बघूया साईनाथ त्यांचं पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. साईनाथ समोरला फलंदाज मधुकर आणि मारण्याच्या प्रयत्नात पंचांचा इशारा येतो तो वाईट. धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचली ती 2 बाद 58. एकेकारचा गोलंदाज फलंदाज तो साहिल मुरबेकर आणि पुण्याच्या प्रयत्नात आणि चांगली चतुराने गोलंदाजी करत आहे. आता देखील तो साहिल मगाशी देखील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली आणि फलंदाजी केली आणि आपल्या संघाला पहिलाच विजय मिळवून दिला. तो जय वागेश्वर संघ हा पहिला विजयी मानकर ठरला तो या मैदानावरती. सेकंड राऊंडचा सामना तो जय वागेश्वर विपक्ष प्रणाली स्मृती. आणि मधुकर यांना काय बॉल चेंडू विकेट किपरला देखील काय समजता बॉल नाही. अशा तऱ्हेने रनआउटचा चान्स होता. 72 आता रनआउट झाला. फलंदाज बाद तो मधुकर मात्र बॅक टू पॅव्हलियन.
हॅलो, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज जात आहेत तो रोहन पाटील. बघूया साईनाथ आणि चांगली गोलंदाजी करता येतो आता साहिल मोरबेकर. आणि पुन्हा एकदा माझ्या प्रयत्नात चतुर आणि गोलंदाजी करीत आहेत तो. आणि हा गचाल क्षेत्राने 4 धावा मिळतात मात्र त्या प्राणात स्मृती संघाला 4 धावा संघाची धावसंख्या पोहोचली ती 61-62 सॉरी. चांगली सरासरी केलेली आहे ती 62 धावसंख्येवर पोहोचला तो प्रणाली स्मृती संघ. बघूया आता शेवटचा षटक शेवटचा चेंडू 1 टू गो. समोरला गोलंदाजी करत साहिल मोरबेकर, समोरला फलंदाज सिद्धेश पाटील. आणि पुन्हा एकदा हवाई फायर केलाय. बघू चेंडू जातोय सीमारेषेकडे. पंचांचे आउट आहे का? आणि हा फलंदाज बाद. षटका नाही. 4 षटकांतर संघाची धावसंख्या झाली ती 62. 63 टार्गेट गाठायचं आहे ते मात्र आता ते जय वागेश्वर संघाला. या आता साई पाटील या 4 षटकांसाठी आमंत्रण करतो तुम्हाला डीजे. तर नेक्स्ट मॅच SP नाईट रायडर्स आणि निहाल स्पोर्ट्स ह्या 2 संघादरम्यान मॅच असेल. तर दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी आपण नेक्स्ट मॅच SP नाईट रायडर्स आणि निहाल स्पोर्ट्स टॉस साठी आपण मॅच क्रमांक 5 आपण पाहतोय समस्त ग्रामस्थ मंडळ बेलपाडा आयोजित होळी चषक 2024 पर्व. या स्पर्धेचं वर्ष दुसरं आहे. दुसऱ्यांदा या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. गतवर्षी देखील या ताटात ही स्पर्धा पूर्ण झाली होती आणि यावर्षी त्याहून अधिक सुंदर रित्या या स्पर्धेचं आयोजन नियोजन प्रवीणदादा म्हात्रे असतील, अनिल काकडे असतील, चेतन म्हात्रे या त्रिमूर्तीच्या माध्यमातून. तर नेक्स्ट मॅच असणार आहे SP नाईट रायडर्स आणि निहाल स्पोर्ट्स. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी लगेचच संपर्क साधायचा आहे. जाऊया चालू मॅचच्या दिशेनं. 62 धावसंख्येचा भला मोठा टार्गेट उभा केलाय आणि 63 विजयासाठी बनवायच्या आहेत त्या जय वागेश्वर प्रसन्न ह्या टीमला. टॉस जिंकला तर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. एक सामना जरूर जिंकला तो जय वागेश्वर प्रसन्न ह्या टीमनं, परंतु आता त्यांच्यासमोर आव्हान तब्बल विजयासाठी 63 धावसंख्येचं आहे ते प्रणाली स्मृती 11 ह्या टीमचं. दोन्ही संघांचा जर मागील मॅचचा आढावा घेतला तर जय वागेश्वर प्रसन्न ह्या टीमनं बेलपाडा वॉरियर्सला परास्त केलं होतं. तर प्रणाली स्मृती 11 संघ हा मागील मॅच मध्ये परास्त झाला होता. म्हणजे त्यांच्यासाठी ही मॅच महत्वाची आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये अगदी दमदार त्यांचा खेळ झालाय, परंतु आता 63 धावा त्यांना वाचवायच्या आहेत. 24 चेंडू आणि 63 असं आव्हान असेल तर लगेचच सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये देखील पाठवायची आहे. उन्हानंतर आता सूर्य अगदी यस. नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. SP नाईट रायडर्स आणि त्यांच्या विरोधात निहाल स्पोर्ट्स हा संघ असेल. या निलेश यायचा आहे.
तर सन्माननीय धर्माजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्येष्ठ नागरिक आमचे धर्मा भोईर यांना विनंती करतो काकांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. नेक्स्ट मॅच एका बाजूला सुमनाथ पात्रे अँड कंपनी अर्थातच SP नाईट रायडर्स आणि त्याच्या विरोधात निलेश मोरबेकर यांचा संघ निहाल स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळेल. टॉस होतोय. टेल इज अ कॉल आणि टॉस जिंकलाय तो निहाल स्पोर्ट्स न. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. जाऊया मॅचच्या दिशेनं. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचचा मॅच विनर राजेश काकडे आणि साथीनं फलंदाज दीपेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतो. लक्ष 24 चेंडू आणि 63 धावसंख्येचं भलं मोठं लक्ष विजयासाठी पार करायचं आहे. आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठी धावसंख्या मागच्या सत्रामध्ये प्रणाली स्मृती 11 या टीमनं उभारली आहे. परंतु विजयासाठी तो विक्रम आता मोडावा लागेल. तो जे वागेश्वर प्रसन्न या टीमला. परंतु तो विक्रम मोडला जाईल का की तो विक्रम अबाधित राहील याचं उत्तर या 4 षटकानंतर आमच्या प्रेक्षक वर्गाला मिळेल यात शंका नाही आहे. मॅच महत्वाची परंतु या मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग झाली परंतु गोलंदाजी कशी असेल याकडे तमाम चाहत्यांचं लक्ष लागलंय. पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज श्रेयस मोरबेकर आपल्याला पाहायला मिळतोय. श्रेयसनं बॅटिंग देखील चांगली केली होती. गोलंदाजी देखील त्याला चांगली करावी लागेल. पहिला चेंडू या स्माउसर पहिलाच त्यानं पेकला. अपील देखील झाली आहे परंतु अपील फेटाळून लावली पंचांकडनं. अचूक निर्णय सातत्याने आपण पाहतोय. अचूक लक्ष देखील पंचांचं आपण पाहतोय. पहिल्या मॅच पासून कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी घडणार नाही या दृष्टिकोनातनं अचूक लक्ष ह्या सामन्यांवरती त्या पंचांचं आपण पाहतोय. ऑफिशियल पंचांची कामगिरी सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल कारण की सुरेख क्रीडांगण आहे तितकी देखणी खेळपट्टी देखील आपण पाहतो. मॅच साठी सर्व काही पूरक या आयोजनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात गोष्टी. पहिला चेंडू चांगला श्रेयसच्या माध्यमातून पाहायला मिळतो. फील्डमध्ये परिवर्तन. जो शॉट मिडविकेटला क्षेत्ररक्षक होता त्याला आता मिडॉन मध्ये तैनात करण्यात आला आहे. पुढील चेंडू इथे हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या हाताला चेंडू स्पर्श करतोय परंतु एक अटेम्पला चेंडू गॅदर करता आला नाही यष्टीरक्षकाला. काही हरकत नाहीये. धाव घेण्याचा इथे कोणताही प्रयत्न केला नाही राजेशनं. 2 चेंडू सलग आले. डॉट. लक्ष मोठा आहे. अशा प्रकारे जर डॉट बॉल आले तर मात्र लक्षाचा पाठलाग करणं कठीण जाऊ शकतं. इथे फटका चांगला आहे डाऊन दी ग्राउंड. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत सिद्धेश पाटील त्या ठिकाणी आहेत. एकाच ऍक्शननं एका टप्प्यावरती चेंडू उचलून फेकलाय. तोपर्यंत दोन्ही फलंदाज एंड चेंज करतात. एका धावेनं डावाला आणि वैयक्तिक इनिंगला सुरुवात करताना राजेश काकडे यांना आपण पाहू शकाल. 1 धाव स्कोर कार्ड वरती. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. दरम्यान हा चेंडू सोपट्यांना फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं जाईल. शॉट गली पॉइंटला जिथे क्षेत्ररक्षक आहे 1च धाव प्राप्त होईल आणि 1 सुरुवात आता दीपेशची देखील आपल्याला पाहायला मिळते. इथे सिंगल डबल न मी म्हणेन विजयाचं स्वप्न साकार होऊ शकणार नाहीये कारण की 24 चेंडू आणि तब्बल 63 धावसंख्येचं लक्ष गाठायचं आहे. प्रति चेंडू मागे किमान 2-3 धावा अपेक्षित आहेत आपल्या टीम मेंबर्सला. परंतु आता तसं घडत नाहीये कारण की गोलंदाजी चांगली होते श्रेयस मोरबेकरकडनं. इथे फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय. झेल त्याच्यासाठी कठीण आहे परंतु असं वाटलं होतं झेल गॅदर केला जाईल की काय की जजमेंट त्याचं अचूक राहिलं होतं. कलेक्ट त्याला बॉल करता आला नाही. हरकत नाही. प्रयत्न करणं गरजेचं काम आहे. तो प्रयत्न जरूर झाला परंतु धावा त्या ठिकाणी 2 एकवटल्या जात आहेत आणि या 2च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते आता 4 या आकड्यावरती. दरम्यान ह्या स्पर्धेसाठी दीपू गुप्ता यांच्याकडनं 1000 रुपयाचं डोनेशन तसेच वैभव दास यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी त्यांचं आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं लाख लाख आभार आम्ही व्यक्त करतोय. दरम्यान चेंडूची दिशा पाहावी लागेल. यस इट इज अ वाईट. पंचांकडनं या ठिकाणी निर्णय येतोय की हा अतिरिक्त बाहेर चेंडू आहे. अतिरिक्त 1 धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि 1च्या मदतीनं धावफलक आता 5 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं पॉवर सर्कलचा आपण अनुभवता आणि षटकातील आता शेवटचा 1 चेंडू शेष आहे. अंतिम बॉल. शेवटचा चेंडू देखील चांगला राहिला. अप्रतिम गोलंदाजी. पॉवर सर्कल मध्ये कशी गोलंदाजी करावी याचं उदाहरण सेट केलं ते श्रेयसनं. दरम्यान सन्माननीय पाहुणे जनार्दनजी कोळी यांचं शुभ आगमन झालंय.
तर विनंती आहे त्यांना की या पण आपलं देखील होळी चषक 2024 या पर्वामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत असेल. एका षटकाचा खेळ संपलाय. बिनबाद 5 फक्त धावा स्कोर कार्ड वरती लक्ष 63चं गाठायचं आहे. आता येणारे 18 चेंडू आणि तब्बल आवश्यकता आहे ते 58 धावसंख्येची. मिळत आहेत. बाळारामजी पाटील, बाळारामजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती या पण आपलं देखील आमच्या मंचावरती हार्दिक सहर्ष स्वागत आहे. पहिलं षटक तर लाजवाब राहिलं आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आता सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतो. ज्या प्रकारे श्रेयसनं सुरुवात दिली आहे त्याच प्रकारचा प्रयत्न सिद्धेशला देखील करावा लागेल तर ह्या स्पर्धेतील विजयाचा त्यांचा अकाउंट ओपन होईल. कारण की पहिला सामना त्यांनी गमावलाय आणि दुसऱ्या मॅच मध्ये आता त्यांची पकड मजबूत पाहायला मिळते. दरम्यान आकाश काकडे यांचं शुभ आगमन झालं. त्यांना देखील विनंती की या आपण देखील मंचावरती आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. होळी चषक 2024 या पर्वामध्ये स्पर्धा मानाची, सन्मानाची, बहुमानाची, बेलपाडा गावाची ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रवीण म्हात्रे, अनिल काकडे, चेतन म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांच्या मदतीनं एक यशस्वी स्पर्धा दुसऱ्यांदा ह्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. गतवर्षी देखील ह्याच अगदी जोमानं ही स्पर्धा आपण पाहिली होती आणि या वर्षी देखील तितक्याच नीटनेटकेपणानं या स्पर्धेचं आयोजन, नियोजन आपण पाहतोय. चांगला चेंडू, ज्या प्रकारची सुरुवात श्रेयसनं केली होती आता तोच प्रयत्न सिद्धेश पाटीलचा देखील आपण पाहतो. डॉट बॉलनं सुरुवात सिद्धेश पाटीलकडनं. मैदानाच्या आतमध्ये राजेश काकडे आणि दीपेश म्हात्रे सारखे दोन विस्फोटक शैलीचे फलंदाज असताना देखील काय गोलंदाजी होते. चांगला चेंडू, अगदी उत्तम मोरबेकर यांच्या बाजूने खूप वेगानं हा चेंडू निघून गेलाय तो स्क्वेअरलेगच्या दिशेनं. परंतु फिल्डर अचूक त्या ठिकाणी मधुकर म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची चांगली फिल्डिंग आणि तोपर्यंत फक्त मिळेल ती सिंगल डबल न मिमाने लक्ष पूर्ण होऊ शकणार नाही. कारण की चेंडू कमी आणि आता धावा जास्त उरल्यात. म्हणजे कमी वेळेमध्ये जेव्हा आपल्याला दूरचा पल्ला गाठायचा असतो तेव्हा हवाई सफर करावा लागतो. तसा हवाई सफर आता राजेश काकडे आणि दीपूला करावा लागेल. चांगला चेंडू, बॅटची एज जरूर लागली होती. चेंडू स्लिप पॉइंटला ट्रॅव्हल झाला, मिळेल ती फक्त सिंगल डबलनं स्कोर कार्ड पुढे नेण्याचं कार्य सध्याच्या घडीला राजेश आणि साथीनं दीपेशचं आपण पाहतोय. परंतु लक्ष मोठं गाठायचं आहे त्या कारणास्तव आता षटकार चौकार त्यांना ठोकावेच लागतील. गोलंदाज सिद्धेश पाटील वन्स अगेन. दरम्यान हा चेंडू चांगला होता, हुक केलाय. अगदी ज्या प्रकारचा चेंडू होता त्याच प्रकारचा फटका देखील दाखवला. चेंडूच्या मेरिटवर खेळ, चेंडू सीमारेषा पार, आउट ऑफ द पार, बिग हिट, षटकार. धावफलक डबल डिजिट मध्ये 13 या आकड्यावरती. षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपला. अजूनही या षटकातील 3 चेंडू शेष आहेत. 4 यस. तर धावसंख्या देखील 14 असेल. 2 चेंडू शिल्लक आहेत. सिद्धेश पाटील वन्स अगेन. विकेट न गोलंदाजी होते. फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये बॅकअपला क्षेत्ररक्षक देखील आहे. फक्त मिळतील त्या 2 धावापैकी थोडीशी खराब झाली होती आणि त्यातच कारण की 3 धावा आता मात्र एकवटल्या गेल्या आहेत. जरूर धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट भरपूर आहे त्या कारणास्तव आता या छोट्या चुका सध्याच्या घडीला फारशा महागात पडणार नाहीत हे माहीत आहे. ते अर्थातच प्रणाली स्मृती 11 ह्या टीमला त्या कारणास्तव आता त्यांना देखील माहित आहे की विजयाच्या दिशेनं आपला संघ आता वाटचाल करतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी 2 गोलंदाजांनी केली आहे त्याच प्रकारचा जर प्रयत्न दुसऱ्या 2 गोलंदाजांनी केला तर विजय निश्चित आपला असेल यात शंका नाही. व्हाईट बॉल कौतुक झालं परंतु त्यानंतर दिशेवरती नियंत्रण मिळवता आलं नाही सिद्धेश पाटीलला आणि एक धाव आता जोडली जाईल संघाच्या अकाउंट मध्ये. 17 वरती आता संघ पोहोचलाय.
पुढील चेंडू चांगला होता, ब्लॉकहोलला टाकलेला चेंडू तिथनं खोदून काढलाय, मिसफील्ड थोडीशी झाली. एक धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी जरूर प्रयत्न केला होता, मात्र अंतिम मोमेंटला नकार दिला राजेशनं. त्याला माहिती आहे बचेंगे तो और भी लढेंगे, सिर सिलामत तो पगडी 50 अशा प्रकारची रणनीती आता त्यांनी पत्करली आहे. षटकाची झाली सांगता 2 षटकानंतर धावसंख्या धावपळकावरती 19 धावा. वरती थोडस रिकरेक्शन करत असताना आमचे साथी गुणसंख्या धावसंख्या 18 धावपळकावरती. षटक 2 पूर्ण झालेत. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज मधुकर म्हात्रे त्यांच्याकडनं बॅटिंग चांगली झाली आणि आता तोच आत्मविश्वास गोलंदाजीमध्ये देखील पाहायला मिळेल. या मॅच मध्ये अगदी जिद्दीने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला होता. विजय त्यांच्यासाठी महत्वाचा होता आणि महत्वाच्या मॅच मध्ये मात्र अप्रतिम परफॉर्मन्स आतापर्यंत त्यांच्या टीमचा राहिला आणि ड्रायव्हिंग सीटला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि आता लक्ष फार मोठं गाठायचं आहे. मितेश केदारे यांना विनंती असेल की या आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे, त्यांचं शुभ आगमन झालंय आणि त्यांना विनंती मंचावरती या आपण आणि आपलं हार्दिक स्वागत असेल. काय लाजवाब झेल त्या ठिकाणी पकडलाय. फटका चांगला होता, श्रेयस त्या ठिकाणी होते आणि अचूक वेल जज कॅच आणि त्या कॅचनं मात्र डाव संपलाय. तो फलंदाज राजेश काकडे यांचा. नेक्स्ट मॅच एसपी नाईट रायडर्स आणि निहाल स्पोर्ट्स दोन्ही संघ सुसज्ज राहायचा आहे. टॉस झालाय, निहाल स्पोर्ट्सनं टॉस जिंकलाय. आपला जो निर्णय असेल त्या निर्णयाची अंमलबजावणी ह्या मॅच नंतर लगेचच आपण करायची आहे. मॅच नंबर 6 यानंतर आपण पाहणार आहोत. सध्याच्या घडीला मॅच नंबर 5 आपण पाहतोय प्रणाली स्मृती 11 आणि त्यांच्या विरोधात जय वागेश्वर प्रसन्न हा संघ सध्याच्या घडीला दी फाईट करतोय. डॉमिनेट करण्याचा प्रयत्न प्रणाली स्मृती 11 ह्या टीमचा, परंतु तसं घडलं जाईल का. षटक क्रमांक 3 मधुकर मात्र पहिल्याच बॉलवरती मात्र यश प्राप्त झालंय. एक विकेट इथे देखील बॅटची कडा लागली होती. बिहाइंड द विकेट स्किट झालेत क्षेत्ररक्षक. चिमुरडे क्षेत्ररक्षक होते. जय काकडे त्या ठिकाणी होते आणि त्यांना बीट करून चेंडू लॉंग स्टॉपला सीमारेषा पार चौकार. मध्ये दाखल झालेत. 4 धावा पहिल्याच बॉलवरती एकवटल्यात आणि 4च्या मदतीने धावफलक 22 याकड्यावरती. अजूनही जर विचार केला तर 41 धावसंख्येची आवश्यकता अजूनही शिल्लक आहे, कारण की 63 धावा विजयासाठी बनवायच्या होत्या आणि अजून विजयासाठी 41, परंतु चेंडू 10 शिल्लक आहेत. 10 बॉल 41 धावा प्रति बॉल. मग आता चौकार म्हणजे 400च्या स्ट्राईक रेटनं धावा बनवायच्या आहेत. आता प्रयत्न करावा लागेल. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, कारण की एक सामना पाहिला होता आंतरराष्ट्रीय स्तरावरती. ग्लेन मॅक्सवेल इंजर्ड झाला होता तरी देखील त्यानं लढाई केली आणि शेवटपर्यंत तो उभा राहिला आणि सामना त्यानं आपल्या संघाला जिंकून दिला. तशी काही लढाई आता विनय आणि सोबत दीपेशला करावी लागेल की अंतिम ध्येय आपल्या संघासाठी जय हे ध्येय ठेवावं लागतं आणि तो प्रयत्न आता विनयचा देखील पाहायला मिळाला. एका टप्प्यावरती चेंडू वन्स अगेन ओव्हर द लाईन सलगचा हा दुसरा चौकार आणि या 4च्या मदतीनं 26 ऑन बोर्ड. अरे
अतिशय दमदार चौकार दाखवला आणि या 4च्या मदतीने धावसंख्या 27 वरती आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. मॅच बॉल मिळालाय का? येस, मॅच बॉल महत्वाचा आहे कारण की आतापर्यंत 2 षटकं त्या बॉलमध्ये पूर्ण झाली आहेत. म्हणजे तो चेंडू थोडासा जुना झालाय. कदाचित जेव्हा एरियल रूटनं हा चेंडू सफर होईल तेव्हा त्याचा बेनिफिट फलंदाजांना प्राप्त होऊ शकतं. त्या कारणास्तव मॅच बॉल महत्वाचा आहे. चौकार प्राप्त झाला विनयला 4च्या मदतीने. धावफलक आता 27 वरती. लक्ष जरूर कठीण आहे परंतु जेव्हा कठीण कार्य आपण साध्य कराल तेव्हा मात्र इतिहासामध्ये आपलं नाव दर्ज केलं जातं आणि ते कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न जरूर एका बाजूने चालू केलाय. एक धाव इथे देखील एकवटली जाईल. पंच आपण इशारा द्यायचा आहे. यस, बॅट कट. कारण की मालिकावीरसाठी आपण पाहतोय स्पायसिकल आपल्याला पाहायला मिळते. त्या कारणास्तव धावा संघाच्या खात्यामध्ये की फलंदाच्या खात्यामध्ये हे नमूद करणं आमच्या गुणसंख्या लेखकासाठी आपला इशारा महत्वाचा असेल. इथे देखील फटका चांगला सजवला. हुक करण्याचा प्रयत्न दूरवरनं क्षेत्ररक्षक खूप वेगानं धावून आलाय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जाईल. तो सीमारेषा पार. खणखणीचा साथ चौकार. महाराष्ट्र राज्यगीत आता सध्याच्या घडीला जे डीजे ओमी यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. गतवर्षी या गीताला राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलं आणि आपल्या महाराष्ट्र राज्याला एक राज्यगीत प्राप्त झालं. खरं तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाच्या उरात अगदी भरून यावं अशा प्रकारचं हे गीत आहे. आपल्या जनमानसांची मान उंचावावी अशा प्रकारचं ते गीत आपण ऐकलं डीजेच्या माध्यमातून. परंतु ते शौर्य आता सध्याच्या घडीला आपल्या फलंदाजांना दाखवावं लागेल कारण की मॅच त्यांच्यासाठी कठीण आहे परंतु ते कठीण कार्य साध्य करण्यासाठी आता एफर्ट त्यांना दाखवावा लागेल. मधुकर मात्र एका बाजूने प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या विरोधात मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न फलंदाज देखील दाखवतात. व्हाईट बॉल. आणखी एक धाव आणि या एका धावेनं धावसंख्येमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल. 32 धावा स्कोर कार्ड वरती. म्हणजे मॅच मध्ये वापसी करण्याचा प्रयत्न ह्या षटकामध्ये जरूर केलाय तो. अगदी जर आपण विचार केला तर वागेश्वर प्रसन्न या टीमनं देखील. इथे देखील व्हाईट बॉल. सलगचा हा दुसरा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 33 धावा. 1-2 शेवटचा एक चेंडू शिल्लक राहिलाय. अजूनही 30 धावसंख्येची आवश्यकता. हा चेंडू फटका इथे देखील अप्रतिम आहे. अगदी शपल झाले होते. ऑफस्टिकच्या दिशेनं लाईन पिक केली आणि पाठवलं बॉलला. तर ते लॉंग लेग रिजनला सीमारेषा पार चौकार आणि या 4च्या मदतीनं धावफलक 37 धावा आणि आता गरज असेल ती येणारे 6 चेंडू आणि 38 धावा. म्हणजे आता येणारे चेंडू आता शिल्लक असतील 6 आणि 25 धावसंख्येची आवश्यकता. म्हणजे मॅच अजूनही संपली नाही कारण की ह्या षटकामध्ये जर तब्बल आपण विचार केला तर भरपूर धावा आल्या. तब्बल 4 चौकार आले आणि जवळजवळ 3 चेंडू स्वर देखील पाहायला मिळाले की काय. म्हणजे 20 धावा या षटकात आल्या. म्हणजे 20 जर आल्या तर 25 काय येऊ शकणार नाहीत हा देखील प्रश्न आता प्रेक्षकांच्या मनाला भेडसावतोय कारण की मॅच संपली नाही. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती 25 धावसंख्येची. मानला तो पहिल्या मॅच मध्ये देखील शेवटपर्यंत त्यांनी लढाई केली आणि बेलपाडा वॉरियर्सला परास्त केलं होतं आणि आता देखील शेवटपर्यंत त्यांना लढाई करावी लागेल. फुलटॉस चेंडू आमंत्रण दिलं होतं, स्वीकारणं गरजेचं होतं परंतु तसं झालं नाहीये. मिस टाइम झालं. झेल देखील ड्रॉप झाला. एकच धाव प्राप्त झाली आणि आता समीकरण उरलंय येणारे 5 चेंडू आणि गरज असेल ती 24 धावसंख्येची. म्हणजे 5 चेंडू आणि 4 षटकार विजयासाठी आता ठोकावे लागतील ते दीपेशला. 5 बॉल आणि 6 मोठे प्रहार, 4 मोठे प्रहार. फुलटॉस चेंडू. फटका तर चांगला आहे. अगदी वेगानं जिथे क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेनं हा चेंडू गेला होता. मिळेल ते फक्त सिंगल.
आता उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4ही चेंडू अगदी सीमा रेषेच्या पार पाठवावे लागतील विजयासाठी. 4 चेंडू आणि 23 धावा. 4 चेंडू 24 ऑन पेपर बनू शकतात, परंतु त्यासाठी कसरत करावी लागेल. ती विनय मोरबेकरला साध्य होईल का? पहिला चेंडू तर पाठवलाय, क्षेत्ररक्षक आहे, बनू राहील दर्शक, त्याच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ द पार. बिग हिट, षटकार आणि नो चेंडू देखील आहे. यस, ओव्हर स्टेपिंगचा हा नो कहाणी में ट्विस्ट. जिथे 4 मध्ये 4 षटकार अपेक्षित होते अशा मोमेंटला परेश मात्रेनं चुकी केली आहे. 9+6 7 धावा आणि धावफलकावरती परिवर्तन. धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळते ह्या षटकारच्या साह्यानं 47 धावा. आता जर आवश्यकता आपण पाहिली तर 16ची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत ते आता 4 चेंडू. यस, 4 चेंडू 16 धावा. डीजे आपण देखील थांबायचं. आता मॅच रंगली आहे. आता प्रेक्षकांच्या चर्चेला उदा झालाय की सामना कोण जिंकेल, कारण की एक चुकी केली परेशनं आणि या चुकीनं पुन्हा एकदा वापसी केली या मॅच मध्ये. ती अर्थातच जय वागेश्वर प्रसन्न या टीमनं. 4 चेंडू आणि आता 16ची गरज, म्हणजे 4 मध्ये आता 3 हिट आवश्यक आहेत. स्लोवर चेंडू, परंतु दिशेवरती नियंत्रण नव्हतं. पंच आमच्याकडे इशारा देतात की वाईट बॉल. आणखीन एक धाव ऍड होईल. आता संघ जाऊन पोहोचतोय तो अर्थात 48 वरती आणि जे इक्वेशन उरलंय, शेवटचे चेंडू 4 शिल्लक आहेत आणि गरज आहे ती आता 15 धावसंख्येची. 4-15चं समीकरण मॅच मध्ये कलाटणी आपण पाहू शकाल. प्रत्येक चेंडू अगणिक सामन्याचं समीकरण बदलताना पाहायला मिळतं. आपण नवस या मॅच मध्ये. चांगला चेंडू पुढ्यात टाकलेला हा चेंडू, अगदी फलंदाजचा टासचा विचार करता हा चेंडू हाताळला तो परेशनं, कारण की फुटवर्कचा वापर नव्हता, पदल आलित्य नव्हतं, त्या कारणास्तव हा चेंडू योग्य होता आणि फलंदाजाला बीट केलंय. पुन्हा एकदा या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल प्रणाली स्मृती 11 या टीमचा. शेवटच्या 3 चेंडू आणि गरज असेल ती 15 धावसंख्येची. मॅच अजूनही संपली नाही. अजूनही एकाच दुसरा मोठा प्रहार या मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी आपल्याला पाहायला मिळू शकते. इथे प्रहार करण्याचा प्रयत्न तर केला, फटका फासलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, एकच धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला होता, परंतु असफल झाला प्रयत्न आणि परतावं लागलं ते दीपेशला. आणि आता समीकरण, शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते आता 2 आणि गरज असेल ती 14 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे आणखीन जर आता व्हाईट बॉल खराब चेंडू जर आला तर मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करू शकतो, परंतु जो प्रयत्न परेशनं केलाय ते पाहता आता त्याच्याकडनं चुकी होणं मी म्हणेन अपेक्षित नसेल त्यांच्या चाहत्यांना. परंतु काय घडेल ह्या मॅच मध्ये, अजून काही चमत्कार उरलाय का? कारण की 2 चेंडू आणि 14ची गरज आहे. इथे प्रहार तर केलाय क्षेत्ररक्षक, नाही आहे चेंडू अगदी सीमारेषा पार गेलाय षटकारासाठी. 6 धावा. शेवटचे चेंडू, आता फक्त एकच चेंडू शिल्लक राहिला आणि गरज आहे ती 8 धावसंख्येची. चेंडू आणि 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. एक मध्ये 6 बनू शकतात, 8 बनण्यासाठी खराब गोलंदाजी करावी लागेल. अर्थात ह्या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण होली चषकाचं ऐकलं. प्रवीणदादा म्हात्रे यांनी निश्चितच या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत केली. चांगला चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू या ठिकाणी हाताळला आणि सामना जिंकला. अंतिम मोमेंटला संघर्ष जरूर केला, परंतु अंततः विजय या ठिकाणी प्रणाली स्मृती 11 या टीमचा खूप खूप अभिनंदन. हार्डलक वागेश्वर प्रसन्न. सामना जरी गमावला तरी मनात जिंकली प्रेक्षकांची आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साठी आमचे गुणसंख्या लेखक आता मला दर्शवतील. परंतु पुढील मॅच लगेचच आपण चालू करायचे आहे. SP नाईट रायडर्स आणि निहाल स्पोर्ट्स. तर यस, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सिद्धेश पाटील. 8 चेंडू 24 धावा आणि गोलंदाजी करत असताना देखील प्रयत्न त्याचा चांगला राहिला होता, परंतु बॅटिंग मध्ये जे चांगलं टोटल सेट केलं त्यामध्ये महत्वाची भूमिका सिद्धेशची राहिली. 8 मध्ये त्यानं 24 बनवल्या, त्या जोरावरती तो राहिला. मॅन ऑफ द मॅच यायचा आहे सिद्धेश आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी स्वीकारायची आहे. नेक्स्ट मॅच SP नाईट रायडर्स. टॉस जिंकलाय निहाल स्पोर्टनं. प्रथमतः जे काय आपण निर्णय स्वीकारलाय तर त्याची अंमलबजावणी या ठिकाणी करायची आहे.
हॅलो बोला गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की आई गावदेवी माता की